एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेळे पिल्लू तळ्यात एक अरे बापरे एवढी वाजली अजून कशी आली नाही बस हाय मेघा ओळखलंस का हो अहो मी कशी विसरेन तुम्हाला तुम्ही तर माझे नकार क्रमांक 17 तुमचा 17वा नकार पचवलाय मी त्यामुळे तुम्हाला विसरण्याचा प्रश्नच येत नाही तसं नाहीये खरं तर अशी गोष्ट आहे की मला तुमच्या हुशारीबद्दल तुम्ही पेपरात लिहिलेल्या बातम्यांबद्दल कमालीचा आदर आहे पण आजच्या जगात एवढं साधारण चालत नाही आणि ज्या सामाजिक बांधिलकीने तुम्ही संगोपन अनाथालयाचा काळा कारभार लोकांसमोर आणला त्याचं खरंच मला खूप अप्रूप वाटतं नवल वाटतं नाही हो माझं कसलं आलं अप्रूप माझ्या मनाला जे काही वाटतं ते प्रामाणिकपणे मी शब्दात म्हणते इतकंच अहो तुमच्यासारखं कॉर्पोरेटमध्ये काम करणं मोठी मोठी आव्हानं स्वीकारणं जमणारी का मला खरं तर हे जमत नाहीये म्हणूनच तर इतके नकार पचवते खरं तर साधेपणा हा चांगला गुण आहे पण आजच्या जगात फक्त साधारण चालत नाही you need to be glamorous you need to have a spark बघा just think about you मला एका मीटिंगला जायचंय उशीर होतोय हो मलाही निघाला हवं बाय ऑटो बोला जोशीबाई हो 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 नाही 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 हो काय झालं माहिती का ते आमच्या खाली ना दळवी राहतात हो त्यांच्या मुलीचं लग्न ठरलंय हो ना म्हणून त्यांनी चहा पाण्याला बोलवलं होतं नाही ना हो आमच्या मेघाचं काय अजून लग्नाचं काहीच जुळूनच येत नाही हो ना काय काय सांगू खूप टेन्शन आलं हो मला कुठलं नाही तुम्ही मागे सांगितलं होतं ते ना हो नाही हो तो पिजवाल होता हो आणि नाही 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 अहो ऍडजस्टमेंट किती करायची सांगा मला नाही आणि माझ्या मुलीमध्ये काय कमी आहे म्हणून मी ऍडजस्टमेंट करायची अहो चांगली शिकली सवरली आहे घर ऑफिस सगळं छान सांभाळते बघताय ना तुम्ही नाही नाही तुम्ही म्हणता ते अगदी मान्य आहे मला लागतात आजच्या मुलांना अगदी फटाकड्या मुली हो आणि माझी मुलगी नसेल 4 चौघींसारखी अप्सरा पण म्हणून हो 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 अगदी खरं आहे माझी मुलगी साधी हो अहो पण तिचा हा साधेपणा तिचा दोष नाही ना होऊ शकत नाही नाही मी काय म्हणते जाऊ दे ना बाई तुम्ही दुसरं एखादं स्थळ बघा असेल तर हो 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 कुठला म्हणताय नाही नाही अहो नाही नाही तो घाटकोपरचा म्हणताय ना नाही नाही अहो 45चा होता हो तो हो तुम्ही म्हणताय वाटत होता तिशीचा पण त्याचं वय आपल्याला नाकारता येतंय का सांगा मला नाही नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय विरुद्ध ढकलून देऊ का माझ्या मुलीला मी नाही ऐका काय बाई आहे ना खरंच कळत नाहीये ना काय तर म्हणे तुमची मुलगी काकूबाई आहे आजच्या मुलांना फटाकड्या मुली लागतात तुमच्या मुलीचं लग्नच ठरणार नाही याहून त्याव काय मला तर वाटतं ना ह्या बाईच्या नादालाच न लागलेलं बरं बापरे काम
रेखा कधी आलीस तू? आणि कसा होता आजचा दिवस? आई अगं मगाशीच आली आहे मी आणि ऐकलंय मी सगळं. आई आई कळतंय का मला? माझ्यामुळे तिला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतंय. मला येणारा नकार पर्यायाने तुला पचवावा लागतोय. काय करू ग आई मी? सांग ना काय करू? नाही ग बाळा, तू असा का विचार करतेस ग? अगं खरं तर ना तुझी आई म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतोय ग. आणि या जगाचं काय घेऊन बसलीस ग? रंगला गालाचे मुके घेणारं जग आहे. पण या अशा जगासाठी ना तू तुझा साधेपणा आणि सरळपणा कधीच सोडू नकोस. या जगाकडे आपण लक्षच द्यायचं नाही झालं. मी पण काय बोलत बसले ना, जाऊ दे. मी ना तुझ्यासाठी मस्तपैकी चहा करते. आंटी पर्स इकडे. अँड नाव cheer up. खरंच या जगात जगायला मी लायक नाहीये का? मी दिसायला हायफाय नाही म्हणून कोणीच पसंत नाही का करणार मला? माझ्यातल्या साधेपणावर प्रेम करणारा जोडीदार कधीच नाही का सापडणार मला? मी माझ्या जोडीदाराचं स्वप्न कधीच नाही का बघू शकत? स्वप्न का नाही पाहू शकत? उलट मी तर म्हणते स्वप्न पहावीत आपण. ती खरीच असतात. फक्त स्वप्न पाहण्याचं साहस करायला हवं. साहस? अगं पण तू कोण आणि का आलीस इकडे? मला त्रास द्यायला, मला हिणवायला? नाही ग, मी तुझी सखी. तुझ्या अंतरंगातली, प्रत्येकाच्या मनातली मन जाणून घेणारी तुझी सखी. काय मदत करणार आहेस तू मला? अगं खूप छोटी छोटी स्वप्न आहेत माझी. पण ती तरी पूर्ण होणार आहेत का? नाही बरं पूर्ण होणार. नाही, माझा विश्वास नाही बसत. का नाही विश्वास बसत? मला एक सांग, तुला नाही वाटत तू सुंदर आहे? मी आणि सुंदर? मुळीच नाही. उलट मला हे कळून चुकलंय, मी एक अतिशय साधारण सामान्य स्त्री. सामान्य, साधारण आणि स्त्री? मला नाही पटत. अगं कोणतीही स्त्री अशी असूच शकत नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये एक प्रचंड शक्ती लपलेली असते. जी स्त्री आयुष्यातली मोठमोठी आव्हानं स्वीकारते, अनेक दुःख पचवते. एवढंच काय, जी स्त्री स्वतःमधून नवीन जीवनाला आकार देते, ती स्त्री सामान्य कशी असेल? अगं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री ही फक्त सुंदरच असते. अगं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सौंदर्य, हे मनाचं सौंदर्य काळालाही पुसता येत नाही. अगं पण मी जेव्हा आरशात बघते, आरसा समोर नाही, तो इथे आहे, तुझ्या अंतरंगात. अगं स्वतःच बन ना स्वतःचा आरसा. बघ नाही का स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे नव्या जिद्दीने आणि निर्भीडपणे. शोध घे त्या सुंदर मेघाचा. आणि हा शोध तुलाच घ्यायचा आहे. फक्त तू ठरवलंस ना तर हे नक्की करू शकशील. अगं माणसाचं साधेपण हरवलं तर उरलंच काय? फक्त एकच कर, स्वतःवर विश्वास ठेव. अगं तुझा साधेपणा हा तुझा दुबळेपणा नव्हे, तुझं सामर्थ्य आहे, तुझं सौंदर्य आहे.
विश्वास ठेव. शोध घे स्वतःचा नव्याने आणि मग बघ हे जग किती सुंदर आहे ग. मेघा, तू किती सुंदर आहेस. म्हण ग मेघा एकदा, म्हण मी सुंदर आहे. मी 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 सुंदर आहे. हा, मी सुंदर आहे. मी खूप सुंदर आहे. बरोबर. खरंच सखी, सखी थँक्यू व्हेरी मच मला जाणीव करून दिल्याबद्दल. खरंच मी खूप सुंदर आहे. मी खूप सुंदर आहे. मी खूप 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 सुंदर आहे. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले. पाण्यात पाहताना चोरून या क्षणेक त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक. मेघा, हे तुझं पुस्तक त्या दिवशी तू बस स्टँडवर विसरली होतीस ना. मेघा, तू आज खूप वेगळी दिसतेस ग. आधी असं तुला कधी बघितलं नव्हतं मी. खूप सुंदर, खूप चार्मिंग. थँक्यू. ऐक ना, एक विचारू का? तू माझ्याशी लग्न करशील?